क्रॉनिक ऑटोरिया, तर त्याचे वेगवेगळी कारणे, त्याचे वेगवेगळे सिम्पटम्स आणि त्यावरील होमिओपॅथिक ट्रीटमेंट आपण पाहणार आहोत। तर मित्रांनो, मी डॉक्टर सारिका। आजचा आपला टॉपिक आहे क्रॉनिक ऑटोरिया किंवा ॲक्यूट ऑटोरिया आणि त्यावरील होमिओपॅथिक ट्रीटमेंट। तर चला आपण पाहूया। तर क्रॉनिक ऑटोरियामध्ये डिस्चार्जेस येऊ शकतात। तर डिस्चार्जेसचे किती प्रकार आहेत? तर फर्स्ट म्हटलं तर सिरस डिस्चार्ज। तर सिरस डिस्चार्ज काय येऊ शकतो? तर आपल्या कानाचे 3 पार्ट्स आहेत। एक्सटर्नल इयर म्हणजे बाहेरील कान, मधला कान आणि आतला कान, असे 3 पार्ट्स आहेत। तर जर बाहेरील कानाला एक्सटर्नल इयर इन्फेक्शन असेल तर सिरस डिस्चार्ज येऊ शकतो। सेकंड म्हटलं तर पुरुलन डिस्चार्ज। तर पुरुलन डिस्चार्ज म्हटलं तर मिडल इयर इन्फेक्शन असेल किंवा परफोरेशन ऑफ द इयर ड्रम असेल, म्हणजे जर कानाच्या पडद्याला छेद असेल तर आपला पुरुलन डिस्चार्ज म्हणजे पाण्याबरोबरच कानातून पू सुद्धा येऊ शकतो। थर्ड म्हटलं तर फोल स्मेलिंग डिस्चार्ज। तर हे काय होऊ शकतं? तर कोलेस्टिटोमा हा एक प्रकार आहे। तर हे काय असतं? तर कोलेस्टिटोमा हे जन्मापासूनच असतं, जेनेटिक प्रॉब्लेम आहे। तर यामध्ये काय होतं? क्रॉनिक इन्फेक्शन होऊन युस्टेशियन ट्यूब ही प्रेशर नॉर्मलाइज करण्यासाठी असते, बट बिकॉज ऑफ दॅट क्रॉनिक इन्फेक्शन हे व्यवस्थित काम करत नाही आणि फोल स्मेलिंग डिस्चार्ज म्हणजे त्या डिस्चार्जचा खूप असा घाण वास येतो। फोर्थ म्हटलं तर ब्लडी डिस्चार्ज। ब्लडी डिस्चार्ज मध्ये जर म्हणजे त्या कानाच्या डिस्चार्ज मधूनच रक्त सुद्धा येणं, तर हे का होतं? तर कानाला मार लागलेला असेल म्हणजे एक्सटर्नल इयरला किंवा पडद्याला किंवा आतमधल्या ट्रॉमा झालेला असेल किंवा कानामध्ये पॉलिप, सुजन असेल, इन्फेक्शन झालेलं असेल। आणि थर्ड म्हटलं तर जर आपण खूप फ्लाईटमधून जर प्रवास केलेला असेल तरी सुद्धा ब्लडी डिस्चार्ज येऊ शकतो। आणि लास्ट म्हटलं तर ब्लॅक डिस्चार्ज। तर ब्लॅक डिस्चार्ज फंगल इन्फेक्शनमुळे होऊ शकतं। तर याचे सिम्पटम्स आपण पाहिले तर कानामध्ये इन्फेक्शन असतं, पस असतो, कानामध्ये दुखायला सुरुवात होते, पेशंटला चक्कर आल्यासारखी होते, उलटी उमा सुद्धा येऊ शकतात। तर यावर आपण काय होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेऊ शकतो? हा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे, कारण हे इन्फेक्शन जे आहे ते आपल्याला आपण होमिओपॅथीने पूर्णपणे कमी करू शकतो आणि छान रिझल्ट पेशंटला येऊन जाऊ शकतो। तर फर्स्ट रेमेडी म्हटलं तर रिलमपाल 30 पोटेन्सीमध्ये आपल्याला पेशंटला हे द्यायचं आहे। तर 2 थेंब 3 वेळा आपण हे पेशंटला देऊ शकतो। तर इन्फेक्शन असेल, क्रॉनिक इन्फेक्शन असेल तर लिडमपाल खूप छान तिथे रोल प्ले करते आणि रिकव्हरी खूप लवकर होऊन जाते। तर सेकंड मेडिसिन आपण म्हटलं तर पल्सेटिला 30, आपण हे मेडिसिन सुद्धा 2 थेंब 3 वेळा पेशंटला देऊ शकतो। जर येलो डिस्चार्ज असेल आणि वास सुद्धा येत असेल तर आपण पल्सेटिला 30 पेशंटला देऊ शकतो। थर्ड मेडिसिन म्हटलं तर कालीमूर 6CH, आपण पेशंटला 6CH पोटेन्सीमध्येच आपल्याला हे मेडिसिन पेशंटला द्यायचं आहे। तर जर येलो डिस्चार्ज, तर फोर्थ मेडिसिन म्हटलं तर सिलिशिया 6CH, हे मेडिसिन सुद्धा 6CH पोटेन्सीमध्ये आपल्याला द्यायचं आहे। तर 2 थेंब 3 वेळा पेशंटला आपण हे देऊ शकतो। तर सिलिशिया इयर ड्रमला जे इन्फेक्शन झालेलं आहे किंवा इयर ड्रमला कानाच्या पडद्याला जो छेद झालेला आहे तो भरून काढते आणि सगळा डिस्चार्ज बाहेर काढण्याचं काम सिलिशिया मेडिसिन करते। आणि लास्ट मेडिसिन म्हटलं तर हिपार्सल 30, तर हे मेडिसिन सुद्धा इन्फेक्शन कमी करण्याला खूप हेल्पिंग मेडिसिन आहे। याचे सिम्पटम्स म्हटलं तर खूप ड्राय डिस्चार्ज असतात, उठल्या खूप सारे डिस्चार्ज असतात ह्या हिपार्सल मेडिसिनमध्ये। तर आपण पेशंटला हिपार्सल 30 2 थेंब सकाळी उठल्या पेशंटला देऊ शकतो। खूप छान अमेझिंग असा रिझल्ट येऊन जातो पेशंटला आणि हे मेडिसिन आपल्याला कमीत कमी 1 महिना घ्यायचं आहे। आणि जर आपल्याला कायमस्वरूपी जर या सिम्पटम्समधून किंवा या डिस्चार्जपासून जर मुक्तता हवी असेल तर आपण 6 महिने न चुकता हे मेडिसिन घ्यायचं आहे। खूप छान रिझल्ट पेशंटला येऊन जातो। तर असेच तुम्हाला नॉलेजेबल व्हिडिओ पाहायचे असतील त्याबरोबरच
वेगवेगळ्या आजारांची होमिओपॅथिक ट्रीटमेंट तुम्हाला पाहायची असेल तर 100% माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माझे सगळे नोटिफिकेशन मिळून जातील. आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. थँक्यू सो मच.